आणि ह्या 5ही क्रायटेरियाचं जेव्हा आम्ही आयुर्वेदामध्ये वाचलं, तेव्हा असं वाटलं, की हा एक्झॅगरेटेड क्लेम तर नसेल ना, की असं कसं शक्य आहे, की आजारच होणार नाही कोणाला. पण जेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघायला लागले, म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस केली, अनेक पेशंट जेव्हा आम्ही बघतो, तेव्हा लक्षात येतं, की खरंच आहे. हे जे सगळं फॉलो करतात ना, ती लोकं एकतर आजारी पडत नाही लवकर आणि पडले तरी पण ते लवकर रिकव्हर होतात. त्यासाठी तुम्हाला एक इंटरेस्टिंग उदाहरणं सांगते माझ्याकडे आत्ता जी मला आता आठवतायत, की जी पेशंट आता माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत. तर त्यांचं वय 65 आणि ते माझ्याकडे आले. त्यांना क्रॉनिक सायनसायटिस अलोंग विथ क्रॉनिक ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे काय, की सर्दीचा त्रास. 15-20 वर्षांपासून त्यांना सर्दीचा त्रास होता. जेव्हा ते माझ्याकडे ट्रीटमेंटला आले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, की भरपूर जुनी सर्दी आहे आजोबा तुमची, तर आपण सुरुवात करूयात. मी सुरुवातीला तुम्हाला फक्त 15 दिवसांची औषधं देते. तुम्ही मला पुन्हा फॉलोअप द्या. काय होतंय, काय नाही आपण बघू. त्यानुसार परत पुढची काही ट्रीटमेंट त्याप्रमाणे ठरवूयात. कारण तुम्हाला ही जास्त दिवस औषधं घ्यावी लागतील, कारण इतक्या वर्षांची जी सर्दी असते, ती जायला जनरली वेळ लागतो. आता हे माझं ऑब्झर्वेशन इतक्या वर्षांपासून जे मी काही ट्रीटमेंट केली आहे, सर्दीचे पेशंट खूप सारे बरे केलेत. पण जी क्रॉनिक सर्दी असते त्याला वेळ लागतो. हा अनुभव माझा. 15 दिवसानंतर ते आजोबा आले. ते म्हटले, की माझा सर्दीचा त्रास 50% कमी झाला. एवढी फास्ट रिकव्हरी त्यांच्यामध्ये ह्यामुळे झाली, कारण त्यांना कुठलेही बीपी, डायबिटीज ह्या वयामध्ये थायरॉइड म्हणा किंवा जे हाडं बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये हे होतात, गुडघ्याची दुखणे लागतात, हाडं झिजतात, ज्याला आर्थरायटिस म्हणतो आपण, ऑस्टिओ आर्थरायटिस. ह्या कुठलेही आजार त्यांना नव्हते. एकही गोळी त्यांना सुरू नव्हती. कारण शेतकरी माणूस, कायम शेतामध्ये राबलेलं असं त्यांचं शरीर, आपली जे काही पारंपरिक आहार आहेत ते खाणारे, कुठेही जाऊन बर्गर, मॅकडी, पिझ्झा कुठेही नाही. त्याच्यामुळे ही जी त्यांची लाईफस्टाईल म्हणजे नियमित व्यायाम त्यांचा होत होता. ह्या सगळ्यांमुळे त्यांच्यामध्ये रोगाचं रिव्हर्सल इतक्या फास्ट झालं, की 15 आणि 20 वर्षाची क्रोनिक सर्दी जी असते ना, ती अशी सहजासहजी जात नाही.